मित्रांनो, आपण आपल्या घरामध्ये बसवलो जिओ एअर फायबर, जिओचं वायफाय हे पाहू शकता. आणि याले बसवायचं मेन कारण आहे मित्रांनो, 6 दिवस झाले ब्लॉग नाही टाकले. त्याचं कारण मित्रांनो हेच की मी सांगतो, नेटवर्क मला ब्लॉग अपलोड करण्यासाठी टाकीवर जाऊन बसायला लागेल. टाकीवर जाऊन बसलो की डबल 5G पहा, हे पहा, ते पहा. मग नेटवर्क अपलोड म्हणजे वायफाय अपलोड करा, म्हणजे ब्लॉग अपलोड करा. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजच्या ब्लॉगमध्ये थंबनेल पाहून तुम्हाला समजलं की काय विषय आहे. तर सगळ्यात पहिले पंखा बंद करू द्या. पंख्याचा आवाज युवराला माईक नाही द्यायचा ना, तर पंखा चालू होता. बाकी मित्रांनो, आपण आपल्या घरामध्ये बसवलो जिओ एअर फायबर, जिओचं वायफाय हे पाहू शकता. आणि याले बसवायचं मेन कारण आहे मित्रांनो की हा जुगाड पाहिजे आता. ओके, हा जुगाड काऊन बसवला आहे मी तुम्हाला मग नंतर सांगेन मी. पण बाकी हे जिओ एअर फायबर बसवायचं कारण मित्रांनो की आपले व्हिडिओ म्हणजे अपलोड व्हायला एवढं टाईम घेत होते की विचारूच नका. मला कमी जास्त म्हणजे एक व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मला कमी जास्त म्हणजे बाहेर जाऊन बसा लागे. आणि बाहेर जाऊन बसलो की कमी जास्त 2 ते 3 घंटे बसून एक व्हिडिओ अपलोड होईल. त्याच्यानं विचार केला की म्हणलं चला जिओचं आपण वायफाय बसून घेऊ. कारण की एअरटेलचं ट्राय केलं, एअरटेलचं गावाच्या याच्यानं भेटत नाही, कारण की 5G कमी आहे म्हणता एअरटेलले. बाकी सुरुवात स्वयंपाक करू राहिली. काय करू राहिली? चपात्या करताय? स्वयंपाकामध्ये फक्त चपात्याच खायला भेटतील का? हो. अरे उठून उभी राही ना. हो. स्वयंपाक तुम्ही करसाल काय? नाही, मला जेसीबीवर जाणार, स्वयंपाक तूच करशील. जेसीबीवर जाणार म्हणून चपात्या करते. आणि तुम्हाला काय खायचं आज मले काय? मले पहिले तू चपात्या कर, मग भाजी सांगतो मी तुला काय करायची आहे. वायफाय बसवलं तुम्ही, तुमची फिलिंग सांगा एक वेळ. आमची फिलिंग सांगू का? हो. की खरं तर मला माहिती नव्हतं, पण मी अचानक बघितलं तर मला लय खुशी झाली. हो काय? खरंच चांगलं वाटलं. नाही माझ्यासाठी बसवलं ना? मग खरंच काय? मित्रांनो, मी सांगतो, मी आज वायफाय बसून तिसरा की चौथा दिवस, तिसरा आहे ना, 3 दिवस झाले. आज ज्या दिवशी वायफाय बसवलं वायफाय बसायच्या अगोदर मी जेसीबीवर जायला होतो. आलो, वायफाय बसून बस 2 मिनटं थांबलो, लगेच जेसीबीवर निघून गेलो. तिकून आलो आणि डायरेक्ट नाईटले जेसीबीवर गेलो. नाईट मारून आलो, 5 वाजेला घरी आलो, 6-7 उठलो आणि डबल डेले जेसीबीवर गेलो. आणि आता म्हणजे म्हटलं आज व्हिडिओ शूट करू. आजचा तिसरा दिवस आहे, मी अजून बरोबर वायफाय यूज नाही केलं, खरी गोष्ट तर. पण आता एक ब्लॉग अपलोड करून द्यायला टाकायला आहे, म्हणलं अपलोड होईल फार चांगलं. बाकी खूप म्हणजे अडचण चालली आहे, कारण इकडे नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे. बाकी तुम्हाला आजचा मी एक माझा जुगाड दाखवतो. जुगाडच म्हणल्या जाईल तो. बाकी आता सध्याच म्हणजे इकडे गावाकडे पाऊस झाला. इकडे गावाकडे काय, मी गावाकडेच राहतो. गावाकडे आता पाऊस झाला. बाकी समोर गाय बांधला आहे. आता तुम्हाला एक हे दाखवतो. ते पहा आपला जुगाड. हे पहा, हे काळी आहे मित्रांनो, बांबूले मी वायफायचं ते हे बांधायला डोंगल. तर विषय असा त्याला बांधायचा की जे वायफाय बसवणारे दादा आले होते, ते म्हणत की एक काम करता म्हणत, जर म्हणत तसं परमनंट जर तुम्हाला फिट नशिंग करणं, तर नुसतं बांबू किंवा काळी आणा, त्याला अटकवान वर बांधून द्या. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटलं की नेटवर्क अगदी चांगलं येऊ राहिलं, तर म्हणत मग अँगल ठोक जा, नाही तर मग तोपर्यंत राहू द्या काळीवरच. कारण की आपण काळी चेंज करू शकतो, अँगल एक वेळ ठोकला की चेंज करायला लई जाम जाते, असा विषय. बाकी म्हणून मी तो काळीवर फिट करला हे पाहत. आणि त्याला वरून पन्नी बी टाकायला की ओला नाही झाला पाहिजे. बाकी त्याला खालून ते वॉटरप्रूफची कॅप नाही आहे म्हणून, बाकी काही विषय नाही. पण मित्रांनो, मी सांगतो की नेटवर्क एवढं चांगलं येऊ राहिलं सध्या, म्हणजे कमी जास्त म्हणजे 30 MB 35 MB 50 MB तक पर सेकंड नेटवर्क चालू आहे सध्या आपला. आता एक ब्लॉग अपलोड करायला टाकला, तो ब्लॉग बी दाखवतो तुम्हाला. हे पहा, हा ब्लॉग टाकायला एक अपलोड करेल वरचा. आणि खालचा दाखवू राहिला 8 मिनटं आणि वरचा दाखवू राहिला किती 82 मिनटं. अरे बापरे, काय माहीत लवकर हो म्हणा. फक्त जेवढ्या लवकर आपला ब्लॉग अपलोड झाला तेवढ्या लवकर चांगली गोष्ट आहे. बस मित्रांनो, हा ब्लॉग लवकरात आता अपलोड हो. आणि हा दुसरा ब्लॉग झाला 600 MB आणि एक तर फायनल आता अपलोड होयावर आला डायरेक्ट. आता विषय असा होता, मी 5 ते 6 दिवस झाले ब्लॉग नाही टाकले. त्याचं कारण मित्रांनो हेच की मी सांगतो, नेटवर्क मला ब्लॉग अपलोड करण्यासाठी टाकीवर जाऊन बसायला लागेल. टाकीवर जाऊन बसलो की डबल 5G पहा, हे पहा, ते पहा. मग नेटवर्क अपलोड म्हणजे वायफाय अपलोड करा, म्हणजे ब्लॉग अपलोड करा. मग त्याच्यानं म्हणलं वायफायच बसून की वायफाय बसवलं. आता टेन्शन नाही मित्रांनो, किती जर समजा अपलोड करायचं काम पडलं तरी आपला वायफाय पटापट अपलोड करून टाकीन. पण विषय असा आहे की दिवसायला कुठे नेटवर्क कमी राहते, कुठे म्हणजे कोण्या टाईमला नेटवर्क कमी राहते आणि कोण्या टाईमला नेटवर्क चांगलं राहते. तर त्याच्यानं मी विचार करू राहिलो की काहीतरी सिस्टीम करून आरामात झोपून वायफाय घेऊन मोबाईल पाहत होतो. आता विषय असं झाला
ती लाईट गेली मित्रांनो, लाईट गेली, वायफाय बंद, लाईट बंद, पंखा बंद. हा एक हे आहे मित्रांनो की अनलिमिटेड जर बॅलन्स असलं मोबाईलमध्ये तर आपण अनलिमिटेड मोबाईल पाहू शकतो. फक्त चार्जिंग पाहिजे आणि वायफायला जर लाईट नसतील तर बंद पडून जाते. बाकी काही वांधा नाही. स्पीड गेट एकदम खतरनाक येऊ राहिली मित्रांनो आणि खूप मस्त वाटू राहिलं मेन गोष्ट म्हणजे. तर चला अजून लाईन नाही आली अजून आणि ते चालू व्हायला किती टाईम घेते मी तुम्हाला लाईट आल्यावर दाखवतो. लाईट आली आता आणि आपलं वायफाय हे सुरू होऊन गेलं. वायफाय वन असलं कसं वाटते? हां तुझ्या मोबाईलात रिचार्ज आहे, मग मोबाईलात रिचार्ज सरलं. हां आता अजून 1 महिनाही नाही झाला आणि ते वायफाय आणून म्हणून रिचार्ज आहे. नाही तर रिचार्ज संपल्यावर काहीच काही नाही मग नाही लाईट रिचार्ज. गेल्यावर वेटच करायला लागत जाईल. तर चला मित्रांनो आता आम्ही चाललो बाजारात. आम्ही म्हणजे मीच चाललो फक्त बाजारात. थैली थोडा भाजीपाला सरला, भाजीपाला आणू चला. तर मित्रांनो बाजारात गेलो, पूर्ण बाजार केला आणि बाजार घरी आणला. आता बसून हे लहान लहान लेकराचे पोंगे खाऊ राहिलो. हे पोंगे आणण्याचं कारण काय माहिती आहे काय? हे माझे लहान लेकरू काय म्हणत राहिली. मी ते नाश्ता खात नाही, हे खात असते व्हेजिटेबल. व्हेजिटेबल बर. गुलाबजामुन पण आणले ना, मग ते दाखव ना. मी देत नाही तुम्हाला. दाखवून तर दे, मला नको देऊ. तुम्ही मागता ना, भांडता माझ्यासोबत मग. भांड आमच्या घरातलं लहान लेकरू. म्हणून नाही देत. खरं. मग आता हे पोंगी कोणाची? पण माझं पोंगी तू ये आणि ते हे बी तू येत. वा तुम्ही पण माझेच. ते दिदी आली पाहिजे. जाय तिला आण बोलून. तर चला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मी इथं एंड करतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. नक्कीच चांगला वाटला असेल. बाकी हे दीदी आली. कोण? दिदूबाई इकडे हे पाय काय आणलं. बोलणारच नाही. हां इकडे हात पकड. तुझे नाव सांग पहिले. हां ज्ञानो दीदी नाही, ज्ञानो दीदी ज्ञानेजोली. बरं काय पाहिजे तुले? पोंगे नाही ते मावशीला विचारणं काय आणलाय म्हणा. सांग ना मला. म्हण काय आणलाय म्हणा. गुलाबू आणले होते पण मी नाही खाऊन घेतले एकटे. गुलाब आणलात ना. तसं नाही करू, तसं नाही करू. त्यापेक्षा लहान आहे ना, तू मोठी आहे. नाही म्हणा. आमच्या घरात आमची दीदी मोठी आहे आणि मी लहान आहे. तुम्ही दोन्ही लहान आहे. आहे की नाही? मी मोठी आहे म्हणते. दिदूबाई दोघी लहान आहेत की नाही? बरं म्हणा फॉलो करून टाका. म्हण सबस्क्राईब करा. बरं पोंगा घे मग. तेली दे पोंगा. तेली दे ना पोंगा. घ्या म्हणा पोंगा. येईल तेली दे ना. व्हिडिओ पण देते येईल. घ्या म्हणा पोंगा. घ्या म्हणा पोंगा. घ्या म्हणा पोंगा. तुझे नाव नाही सांगलं तुम्ही तेले. नाव नाही सांगलं तुझं. हां सांग ना मग. नाव सांग ना. ज्ञानेश्वरी सपकाळ. हां याचं नाव. तुझं नाव काय रे? विवेक योगेश सपकाळ. त्यानं बाबाचंही नाव सांगलं, तुला नाही सांगलं. तू बी सांग बाबाचं नाव. अरे बापा ज्ञानेश्वरी योगेश सपकाळ. तुनं मारलं ना ते मागे तुले बापरे. खाऊन घे बटा. गुलाबही आणले तुझ्यासाठी. आणले देतो तुले. देव दिले. संपले नाही आजीले दिले मी ना. आता 10 दिले आजीले. जा रे आजीजून आण रे गुलाबजामुन. सगळे ना खाल्ला तू नाही खाल्ला. नाही पाय खोटी. मी आता 2 मिनिटं अगोदर तुझ्या आईले गुलाबजामुन देऊन आलो. म्हणलं ये मा दिदूला जा आणि दिदू अडी येऊन खोटी बोलू राहिली. खरं सांग खाल्ला की नाही? आज खाल्ला ना. अजून एक दिन मग तुला खरं सांग खाल्ला ना. हां ये वा इकडे खाऊन डबल इकडे आले म्हणते खाल्ला नाही. मी ना म्हणले द्या म्हणते. दे केली दोघं भाले. जिलेबी आणू.
बर, तर चला मित्रांनो, आजचा हा ब्लॉग मी इथं एंड करतो. बाकी जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, म्हणा सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा, फॉलो करा. सबस्क्राईब करा फॉलो